नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तुमच्या या यूट्यूब चॅनलला माझी स्पर्धा परीक्षा. मित्रांनो, आपण लास्ट लेसनमध्ये आपण सर्वांनी डिस्कस केलं होतं की अबाउट काय मोमेंट कपल अँड व्हॅरिग्नन्स थेरमबद्दल आपण सर्वांनी त्या ठिकाणी डिस्कशन केलं होतं मित्रांनो. ठीक आहे, मग आपल्याला काय आहे की आपल्याला त्याच सर्व गोष्टींचा ॲप्लिकेशनचा यूज करून आपल्या आजच्या लेसनमध्ये काय फाइंड आउट करायचं आहे. आपल्याला रिझल्टंट ऑफ जो आपलं पॅरलल फोर्स सिस्टम जे आहे आपण त्याच्याबद्दल लिहिणार आहोत. ठीक आहे, तर काय आहे आजचा आपला टॉपिक, रिझल्टंट ऑफ पॅरलल फोर्स सिस्टम. ठीक आहे, पॅरलल फोर्स सिस्टम. ठीक आहे, तर मग याच्यासाठी आपल्याला एक जी आहे आपल्याला मित्रांनो एक वुडन प्लँक जी आहे. ठीक आहे, ज्याच्या आपण कन्सिडर करू शकतो मित्रांनो. ठीक आहे, आता जे आपलं ॲक्च्युली सिलेबसमध्ये आपल्याला सर्वांना सांगितलेलं होतं MPSCने, जे आपल्याला कॉन्करंट फोर्सेस जे होते रिझल्टंट ऑफ कॉन्करंट पॅरलल. ठीक आहे, त्याच्यानंतर मग आपलं जे नॉन कॉन्करंट अँड नॉन पॅरलल फोर्स सिस्टमबद्दलचं आपल्याला रिझल्टंट जे आहे ती या 3 फोर्स सिस्टमचं आपल्याला रिझल्टंट विचारायला लावला होता. ठीक आहे, तर मग आता त्याच्यातलं जो आहे फर्स्ट आपण कन्सिडर करूया पॅरलल फोर्स सिस्टम. त्याच्यासाठी काय आपल्याकडे एक ही वुडन प्लँक आहे आपल्याकडे. ठीक आहे, आणि त्याच्यावर जे आहे त्याच्यावर हे अशा पद्धतीचे काहीतरी पॅरलल फोर्सेस, एक अपवर्ड डाऊनवर्ड अशा पद्धतीने आपले काही फोर्सेस ॲक्ट होत आहेत. ठीक आहे, तर अशा पद्धतीने लागत आहेत ते वुडन प्लँकवर. ठीक आहे, नाहीतर मग तुम्ही यांना जे आपण म्हणूया W1 W2 W3 W4 अँड दिस इज युअर अपवर्ड W5 लास्ट. ठीक आहे, अशा पद्धतीने लागत आहेत आणि त्याच्यानंतर मग यांचं जर काय आपण रिझल्टंट फाइंड आउट करू शकतो. ठीक आहे, आणि हे कशा पद्धतीने आहेत तुमची या ठिकाणी पाहू शकतात की W1 W2 त्यांची लाईन ऑफ ॲक्शन जी आहेत ती अतिशय तुमची कशी येणार आहे, अतिशय एकदम व्हर्टिकल येईल. ठीक आहे, आणि जर तुम्ही वॉलवर फोर्सेसचे ॲक्ट केले. ठीक आहे, हा झाला सेकंड फोर्स. ठीक आहे, थर्ड फोर्स. ठीक आहे, फोर्थ फोर्स. सर्व कसे आहेत, सर्वही तुमचे त्यांची लाईन ऑफ ॲक्शन कशी आहेत, एक दुसऱ्यांना पॅरलल आहे की नाही. ठीक आहे, एक दुसऱ्यांना कशी आहे तुमची लाईन ऑफ ॲक्शन पॅरलल आहे. ठीक आहे, तर मग काय होईल की आता जर तुम्ही याचा जर रिझल्टंट जर फाइंड आउट करायला गेला तर तुमचे काय होईल, आपण ऑब्व्हियसली आपण काय जे डाऊनवर्ड फोर्सेस आहेत आपण त्यांची डायरेक्शन कशी नोटेशन कसं निगेटिव्ह आणि अपवर्डला आपण पॉझिटिव्ह म्हणतो. ठीक आहे, डाऊनवर्डला आपण काय म्हणतो निगेटिव्ह आणि अपवर्डला काय म्हणतो आपण हे पॉझिटिव्ह म्हणतो. ठीक आहे, मग फर्स्ट स्टेप जी आहे मित्रांनो ती आपल्याला त्याच्याचवरनं करायची आहे. आपल्याला फाइंड आउट करायचं आहे समेशन ऑफ जी फोर्सेस जे आहे, आपल्याला फाइंड समेशन ऑफ F ते फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे, मग तुमचं परत मग काय W1 आणि W4 काय झालं तुमचा डाऊनवर्ड झाला म्हणजे निगेटिव्ह घेऊ. ठीक आहे, आणि उरलेली जी फोर्सेस ऑफ सिस्टम जी आहेत ठीक आहे ती कशी राहणार तुमची अपवर्डची, ती पॉझिटिव्ह राहणार. ठीक आहे, मग आपल्याला ते घ्यायचं आहे. ठीक आहे, मग आपण ते कशा पद्धतीने लिहू शकतो आपण या ठिकाणी. ठीक आहे, कशा पद्धतीने आपण लिहू शकतो, फाइंड समेशन ऑफ F. ठीक आहे, समेशन ऑफ F फाइंड करायचं असेल तर आपण ठीक आहे डाऊन फर्स्ट कसा आहे तुमचा, तो सपोज आपण काय म्हटलं की त्याला आपण जो रिझल्टंट जो आहे तो FR ने डिनोट करूया आपण. ठीक आहे, मग तो कशा पद्धतीने आपण फाइंड आउट करू शकतो FR. ठीक आहे, तुम्ही पाहून सांगू शकता W1 W4 कसे आहे तुमचे डाऊनवर्ड. ठीक आहे, मग ते काय होतील तुमचे, ते निगेटिव्ह होतील. W2 कसा आहे तुमचा पॉझिटिव्ह आहे. ठीक आहे, ठीक आहे, तर मग काय होईल, मग तुम्ही जर आपण लिहायला गेलो तर कसं होईल, समेशन ऑफ F विल बी -W1 + W2 + W3 अँड -W4 + W5. हे काय होईल तुमचं समेशन ऑफ F होणार. करेक्ट, काय होणार तुमचं हे समेशन ऑफ F होणार. म्हणजेच तुम्हाला काय मिळालं, रिझल्टंटचा जो मॅग्निट्यूड जो आहे तो तुम्हाला या ठिकाणी मिळाला आहे. ठीक आहे, रिझल्टंटचा काय मॅग्निट्यूड तुम्हाला मिळाला आहे. मग स्टेप 2मध्ये काय होईल मित्रांनो, स्टेप 2मध्ये आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, तुम्हाला मोमेंट फाइंड आउट करायची आहे. ठीक आहे, एनी रेफरन्स पॉईंट काय करायचं आहे तुम्हाला कन्सिडर करायचं आहे. ही जी गिव्हन ऑफ सिस्टम जी आहे, ठीक आहे, गिव्हन ऑफ फोर्स सिस्टम जी आहे तुमची, त्याच्यावर काय करायचं आहे, एक तर तुम्ही या दोघं एंडला कन्सिडर करू शकतात, नाहीतर काय करू शकतात मध्ये कुठेही कन्सिडर करू शकतात. जसं की हा मी A पॉईंट कन्सिडर केला आहे. ठीक आहे, A पॉईंटला मी काय केलं, रेफरन्स पॉईंट कन्सिडर केला आणि त्याच्या अबाउट काय केलं मी समेशन ऑफ मोमेंट या ठिकाणी काय केली फाइंड आउट करण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे, मग स्टेप 2 काय होईल तुमची, फाइंड समेशन ऑफ मोमेंट ॲट अबाउट पॉईंट A. ठीक आहे,
तर अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकतात की समेशन ऑफ मोमेंट ए अबाउट ए फाइंड आउट केली तर ती कशी होईल तुमची W1 आणि W1चा तुमचं डिस्टन्स किती असेल एक्स ए पासनंचं एक्स असेल तर तुम्ही काय म्हणणार राईट हँड थंब रुसाल तुमचा जे सेन्स जो आहे ठीक आहे फोर्सचा ठीक आहे तो कसा होईल मोमेंटचा सेन्स कसा होईल तुमचा तो कशा पद्धतीने अँटी क्लॉकवाईजने राहील. मग काय होईल तुमचं जे नोटेशन जे राहील ते कसं राहील तुमचं पॉझिटिव्ह राहील की नाही ठीक आहे अँटी क्लॉकवाईज राहील तर ते पॉझिटिव्ह ठीक आहे W1 X1 पॉझिटिव्ह W2 X2 कसा होईल तो त्याचा पण सेन्स कसा होईल तुमचा अँटी क्लॉकवाईज म्हणजे तोही पॉझिटिव्ह W3 पण अँटी क्लॉकवाईज पॉझिटिव्ह येणार ठीक आहे. W4चं जे येणार मित्रांनो तेव्हा जर पाहणार तुमचा सेन्स कसा येतो त्याचा तो क्लॉकवाईज येतो आहे म्हणजेच काय झालं क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये फिरेल ठीक आहे. म्हणजे तुमचं काय झालं की W4 X4 जे आहे त्याचं काय होईल ते निगेटिव्ह येणार ती ठीक आहे. ती मुवमेंट जी येणार ती तुमची ती काय येणार ती निगेटिव्ह येणार ठीक आहे. मग ते आपण काय करायचं आहे आपल्याला त्या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या लिहायच्या आहेत ठीक आहे. मुव्हिंग फॉरवर्ड टू स्टेप 3 मध्ये आपल्याला सर्वांना काय करायचं आहे वॅरिग्नन्स थेरम जो आहे मित्रांनो तो आपल्याला अप्लाय करायचा आहे ठीक आहे. वॅरिग्नन्स थेरम तुम्ही कशा पद्धतीने अप्लाय करता तर आपल्याला सर्वांना माहिती आहे की समेशन ऑफ जे असतं तुमचं मोमेंट अबाउट एनी पॉईंट ए जे असतं ते कशाच्या इक्वल असतं तुमचं R इंटू जे लिव्हर मोमेंट आर्म असते त्याच्याबरोबर असतं ठीक आहे. या ठिकाणी लिहितो समेशन ऑफ मोमेंट ए इज इक्वल टू रिझल्टंट इंटू लिव्हर आर्म D ठीक आहे. D म्हणजेच काय झालं तुमचं D इज वॉट डिस्टन्स ऑफ युअर रिझल्टंट फ्रॉम पॉईंट ए ठीक आहे. सपोज या ठिकाणी तुमचा काय होतो आहे रिझल्टंट ॲक्ट होतो आहे ठीक आहे. रिझल्टंट काय होतं ए पॉईंटपासून D डिस्टन्सवर ॲक्ट होतो आहे ठीक आहे. D डिस्टन्सवर आहे तुमचा ठीक आहे. तर मग तुम्हाला काय मिळणार आहे तुम्हाला या जे आहे वॅरिग्नन्स थेरमने तुम्हाला D जे डिस्टन्स जे आहे ठीक आहे ए पॉईंटपासूनचं ते तुम्हाला मिळणार आहे कारण तुम्ही काय समेशन ऑफ एम ए फाइंड आउट केला आहे रिझल्टंट जो आहे FR तो तुम्हाला माहिती आहे आणि मग काय करणार तुम्ही FRची व्हॅल्यू टाकणार एम एची व्हॅल्यू टाकणार तुम्हाला काय मिळून जाईल रिझल्टंट जो आहे तो त्याची जी पोझिशन आहे ठीक आहे किती डिस्टन्सवर ॲक्ट होतो आहे ए पॉईंटपासून ते तुम्हाला या ठिकाणी मिळून जाईल मित्रांनो ठीक आहे. तर मग काय आहे आता त्याच्यानंतर मग तुमच्याकडे जे डिस्टन्स D मिळाल्यानंतर ठीक आहे मग तुम्हाला त्याचं जे डायरेक्शन जे आहे पोझिशन जे आहे ते तुम्हाला कशा पद्धतीने फाइंड आउट करायची तेही तुम्हाला समजून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे ठीक आहे. तुमच्याकडे D फाइंड झाला पण त्याच्यावरनं काय की तो जो आहे ठीक आहे D कोणत्या साईडला असू शकतो एक तर तुमचा तो लेफ्ट हँड साईडला पण असू शकतो राईट हँड साईडला पण असू शकतो ए पॉईंटपासनं ठीक आहे. मग आता ते कशा पद्धतीने फाइंड आउट करायचं त्याच्यासाठी पण आपल्याला काही गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत मित्रांनो ठीक आहे. तर मग हे झालं आपलं आत्ताचं डिस्कशन जे होतं आपलं वॅरिग्नन्स थेरमवरचं ठीक आहे जिथं आपण रिझल्टंट फाइंड आउट केला FR ठीक आहे आणि ते काय केलं MA फाइंड आउट केला MAवरनं त्या दोघांवरनं आपण काय फाइंड आउट केलं जी आपलं जे मोमेंट आर्म जी होती डिस्टन्स ठीक आहे ऑफ रिझल्टंट फोर्स FR ठीक आहे त्याचं जे होतं आपण ते D डिस्टन्स आपण या ठिकाणी फाइंड आउट केलं आहे फ्रॉम पॉईंट ए ठीक आहे. पॉईंट ए पासून आपण काय केलं आहे ते फाइंड आउट केलं आहे आपण या ठिकाणी ठीक आहे. तर मग आता आपण काय करणार आहोत की ते एच्या कोणत्या लेफ्ट हँड साईडला आहे का राईट हँड साईडला त्याच्यासाठी आपण ते फाइंड आउट करूया ठीक आहे. मग काय करूया आता स्टेप 4 फाइंड पोझिशन ऑफ ठीक आहे रिझल्टंट फोर्स ठीक आहे विथ रिस्पेक्ट टू पॉईंट ए ठीक आहे विथ रिस्पेक्ट टू पॉईंट ए ठीक आहे. तर मग काय आहे की आपल्याला जे आहे आपल्याला सर्वांना माहिती आहे की या ठिकाणी जे आपण समेशन ऑफ एफ फाइंड आउट केलं आहे आणि समेशन ऑफ मोमेंट जे आपण फाइंड आउट केले आहे त्यांच्याच हेल्पने आपल्याला काय करायचे आहे जी पोझिशन जी आहे ठीक आहे रिझल्टंट फोर्सची ती आपल्याला फाइंड आउट करायची आहे ठीक आहे. फर्स्ट काय करणार मग आपण समेशन ऑफ एफ जर तुमचं कसं असेल ते अपवर्ड ॲक्ट होत असेल ठीक आहे म्हणजेच तुमचा रिझल्टंट कसा अपवर्ड ॲक्ट होत असेल ठीक आहे आणि जे काय मोमेंट जी आहे ठीक आहे फर्स्ट केस घेऊया ही ठीक आहे आणि समेशन ऑफ मोमेंट अबाउट पॉईंट ए जर तुमची कशी असेल तुमची जर ती कोणत्या सेन्स असेल तिचा क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये जर तुमची ती ॲक्ट होत असेल ठीक आहे. क्लॉकवाईज डायरेक्शन म्हणजेच कशी झाली तुमची निगेटिव्ह मोमेंट ठीक आहे क्लॉकवाईज डायरेक्शन आहे की नाही ठीक आहे म्हणजे अपवर्ड पॉझिटिव्ह अँड क्लॉकवाईज डायरेक्शन मुवमेंट जर असेल तर आपण त्याला काय सेन्स देतो आपण निगेटिव्ह म्हणतो ठीक आहे. मग तेव्हा काय होईल की जर तुम्ही विथ रिस्पेक्ट टू पॉईंट ए कन्सिडर केलात ठीक आहे विथ रिस्पेक्ट टू पॉईंट ए जर कन्सिडर केला तर तुम्हाला पाहायला मिळेल या ठिकाणी की तुमचा फोर्स जो आहे तो कसा आहे तो अपवर्ड आहे
ठीक आहे. अपवर्ड ॲक्ट होत आहे तुमचा रिझल्टंट फोर्स, ठीक आहे, FR, ठीक आहे. आणि मोमेंट जी आहे विथ रिस्पेक्ट टू पॉईंट ए ती कशी आहे तुमची अबाउट तुमची पॉईंट ए रिझल्टंट जी मोमेंट जी येणार आहे मोमेंट ऑफ फोर्स जी येणार आहे ती कशी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये येणार. ठीक आहे. कशी येणार तुमची ती क्लॉकवाईज डायरेक्शन, म्हणजेच काय येणार ती तुमची निगेटिव्ह येणार. ठीक आहे. काय येणार तुमची ती निगेटिव्ह येणार. म्हणजेच काय झालं तुमचा जो रिझल्टंट जो आहे तो कोणत्या साईडला येईल तुमचा, तो तुमचा लेफ्ट हँड साईडला येणार. ठीक आहे. लेफ्ट हँड साईड ऑफ डी पॉईंट ए असेल ॲट डिस्टन्स डी. ठीक आहे. सो केस 2मध्ये काय असेल तुमचं समेशन ऑफ एफ काय असेल तुमचं ते काय असेल डाऊन अपवर्डच ॲक्ट होत असेल. आणि काय असेल तुमचं समेशन ऑफ मोमेंट अबाउट पॉईंट ए काय असेल तुमचं ते अँटी क्लॉकवाईज असेल. ठीक आहे. कशा पद्धतीने अँटी क्लॉकवाईज आपण काय घेतो, अँटी क्लॉकवाईज आपण पॉझिटिव्ह घेतो. ठीक आहे. मग त्या केसमध्ये काय होईल की तुमचा पॉईंट ए असेल. ठीक आहे. हा पॉईंट ए असेल आणि तुमचा इथं काहीतरी रिझल्टंट FR तो ॲक्ट होत असेल. ठीक आहे. आणि डिस्टन्स डीवर तुमचा काय होईल, तुमचा या ठिकाणी जो आहे तो रिझल्टंट तुम्हाला त्याची जी पोझिशन असेल ती ए पॉईंटपासनं डी डिस्टन्सवर असेल आणि मोमेंट तुमची कशी असेल अँटी क्लॉकवाईज असेल. ठीक आहे. सो सिमिलरली जे आहे तुमचं ती उरलेल्या ज्या 2 केसेस ज्या आहेत, जर तुमचं काय असेल समेशन ऑफ एफ कसं असेल तुमचं डाऊनवर्ड असेल. ठीक आहे. आणि मोमेंट अबाउट ए कशी असेल तुमची क्लॉकवाईज असेल फर्स्ट. ठीक आहे. फर्स्ट कशी असेल क्लॉकवाईज आणि फोर्थ केस काय आहे तुमची समेशन ऑफ एफ तुमचं अगेन डाऊनवर्ड असेल. ठीक आहे. आणि काय असेल तुमचं मोमेंट अबाउट पॉईंट ए जे असेल. ठीक आहे. त्याचा सेन्स कसा असेल तुमचा अँटी क्लॉकवाईज असेल. तर तुम्हाला त्या केसमध्ये काय करायचं आहे, तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे. त्याची पोझिशन काय आहे ते तुम्हाला सांगायचं आहे मित्रांनो. ठीक आहे. या दोघं केसेसबद्दल तुमची जी पोझिशन जी राहणार आहे ठीक आहे रिझल्टंटची ती तुम्हाला काय करायची आहे ती कमेंट करून सांगायची आहे. ठीक आहे. दोघं केसेससाठी तुम्ही मला कमेंट करून काय करणार सांगणार की जी पोझिशन जी आहे ती ए पॉईंटच्या लेफ्टवर्ड आहे. ठीक आहे. किंवा राईटवर्ड आहे. ठीक आहे. ते तुम्हाला मला सांगायचं आहे. ठीक आहे. तर मग आता याच्यावर जे आहे याच्यावर एक क्वेश्चन जो आहे मित्रांनो, आपण या ठिकाणी एक क्वेश्चन जो आहे पॅरलल फोर्स सिस्टमचा आपण या ठिकाणी एक क्वेश्चन जो आहे तो प्रॅक्टिस करण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे. सपोज तुमच्याकडे एक सिस्टम ऑफ फोर्स आहे. ठीक आहे. हा आहे तुमच्याकडे अशा पद्धतीने काहीतरी फोर्सेस तुमचे जे आहेत ठीक आहे ते ॲक्ट होत आहेत. ठीक आहे. हा 4th फोर्स आणि हा 5th फोर्स. ठीक आहे. फर्स्ट फोर्स सपोज आपण काहीतरी घेतलात, आपण 70 न्यूटनचा घेतलात. सेकंड जो आहे 100 न्यूटन. ठीक आहे. थर्ड वन इज युअर 150 न्यूटन. ठीक आहे. त्याच्यानंतर फोर्थ घेतला आपण 200. ठीक आहे. 200 न्यूटन. आणि लास्ट वन घेतला आपण 50 न्यूटनचा. ठीक आहे. किती 50 न्यूटनचा घेतला. ठीक आहे. आणि त्यांचं जे डिस्टन्स जे आहे मित्रांनो ठीक आहे, जे सर्व फोर्सेस एक दुसऱ्यांपासूनचं जे डिस्टन्स जे आहे ते आपण या ठिकाणी आपण नोट डाऊन करूया. ठीक आहे. पण काय आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, रिझल्टंट फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे. काय फाइंड आउट करायचं आहे, रिझल्टंट. ठीक आहे. मग या जे फोर्सेसमधलं जे डिस्टन्स जे आहे ते आपलं किती होईल, फोर्सेसमधलं डिस्टन्स होईल तुमचं हे सपोज 70 आणि 100 न्यूटनचं 2 मीटर होईल. ठीक आहे. 100 to 150मध्ये 2 मीटर, अगेन 150 to 200 2 मीटर्स. ठीक आहे. आणि 200 to 750 न्यूटनचा जो फोर्स आहे त्याच्यात किती डिस्टन्स आहे तुमचं 3 मीटर हे एवढं डिस्टन्स आहे. ठीक आहे. 3 मीटर काय एवढं डिस्टन्स तुमच्याकडे आहे मित्रांनो. ठीक आहे. मग तुम्हाला काय फाइंड आउट करायचं, या सिस्टमचं तुम्हाला रिझल्टंट फाइंड आउट करायचं आहे आणि त्याच्यासोबतच तुम्हाला काय फाइंड आउट करायचं त्याची पोझिशन. ठीक आहे. जर तुम्ही विथ जो आहे ठीक आहे रेफरन्स पॉईंट तुम्ही कुठेही कन्सिडर करू शकता. ठीक आहे. तुम्ही या 150 आणि 200 न्यूटनच्या मध्ये कुठेही तुम्ही कन्सिडर करू शकता. सपोज मी दोघांपासून जर 1 मीटरवर जर कन्सिडर केला तर तेव्हाही मी काय करू शकतो, जी समेशन ऑफ मोमेंट आहे ती फाइंड आउट करू शकतो. पण मी काय करतो या केसमध्ये, मी या ठिकाणी जो ए पॉईंट जो आहे ठीक आहे एक्स्ट्रीम एंड पॉईंट जो आहे ठीक आहे या बीमचा मी त्या ठिकाणी जर कन्सिडर करणार आहे. ठीक आहे. मग आन्सर काय होईल आपलं, स्टेप 1 काय होते आपले, समेशन ऑफ फोर्सेस फाइंड आउट करायचे. समेशन ऑफ एफ विल बी वॉट युअर इक्वल टू. ठीक आहे. समेशन ऑफ एफ काय येईल मग तुमची या ठिकाणी 70 न्यूटन्स कसा आहे तुमचा डाऊनवर्ड म्हणजे काय होईल -70. ठीक आहे. प्लस 100 अपवर्ड आहे, 150 पण अपवर्ड आहे तर प्लस 150. ठीक आहे. डाऊनवर्ड -200. ठीक आहे. प्लस 50. ठीक आहे. प्लस अगेन दिस 50. ठीक आहे. जर तुम्ही कॅल्क्युलेट केला तर तुमचं -70 -270. ठीक आहे. आणि दिस विल बी 300. ठीक आहे. मग 300 - 270 विल बी युअर 30. ठीक आहे. किती येणार तुमचा 30 न्यूटन एवढा येणार तुमचा फोर्स. ठीक आहे. रिझल्टंट फोर्सचा मॅग्नेट्यूड.
ठीक आहे. तर रिझल्टंट फोर्सचा मॅग्निट्यूड किती आला तुमचा 30 न्यूटन. ठीक आहे. जर स्टेप 2 जर तुम्ही फाइंड आउट करण्याचा प्रयत्न केला तर स्टेप 2 मध्ये काय होईल तुमचं मोमेंट अबाउट पॉईंट ए जे आहे घेणार तुम्ही. ठीक आहे. ते कसं येणार मग तुमचं जे आहे पॉईंट एच्या अबाउट ते लाईन ऑफ ॲक्शन कसं असणार आहे तुमची. ठीक आहे. लाईन ऑफ ॲक्शन स्ट्रेट जाणार आहे. ठीक आहे. पॉईंट ए काय झाला मग तुमचा लाईन ऑफ ॲक्शनवर झाला म्हणजे 70 न्यूटन फोर्समुळे तुमची काय मुवमेंट जनरेट होईल का नाही होणार. मग आपली कशामुळे डायरेक्ट 100मुळे मग किती येईल ती 100 × 2. ठीक आहे. मग ती कशी येणार तुमची पॉझिटिव्ह येणार की नाही. पॉझिटिव्ह येणार की नाही ती 100मुळे. ठीक आहे. कारण काय आहे त्याचा सेन्स कसा येणार आहे. ठीक आहे. जर तुम्ही पाहिला विथ रिस्पेक्ट टू पॉईंट ए तर ते कसं आहे अँटी क्लॉकवाईज. ठीक आहे. अँटी क्लॉकवाईज आहे. अँटी क्लॉकवाईजला आपण काय घेतो पॉझिटिव्ह घेतो. ठीक आहे. सेकंड 150 घेणार 150साठी पण कसं आहे तुमचा सेन्स अँटी क्लॉकवाईज राहील. ठीक आहे. मग प्लस काय 150 × 4 येणार. डिस्टन्स किती आहे त्याच्यातलं 4 मीटर 2 × 2 4 मीटर. ठीक आहे. मायनस आता 200साठी घेणार तर तेव्हा तुमचा सेन्स कसा येणार तुमचा तो क्लॉकवाईज येणार. क्लॉकवाईजला आपण काय घेतो निगेटिव्ह म्हणून निगेटिव्ह 200 × डिस्टन्स किती आहे 6 मीटर्स प्लस अगेन 150 कसा आहे 50मुळे पण सेन्स कसा आहे तुमचा 50चा तो पण अँटी क्लॉकवाईज आहे. सो 50 × डिस्टन्स 6 + 3 9. ठीक आहे 9 मीटर्स. ठीक आहे. मग याच्यावरनं तुम्ही काय मोमेंट जी आहे ती फाइंड आउट करू शकता. 200 + 600 - 1200 + 450 + 450. तर मग जर तुम्ही पूर्ण सॉल्व केलं तर ते किती येईल तुमचं 1250 - 1200 तुमचं ते येईल किती 50 न्यूटन मीटर. ठीक आहे. किती येणार तुमचं ते आन्सर परत पहा तुम्ही किती 1250 - 1200. ठीक आहे. 50 न्यूटन पर मीटर येणार. ठीक आहे. 50 न्यूटन मीटर येणार. ठीक आहे. मग आता त्याच्यानंतर काय आहे जी स्टेप 3 जी आहे स्टेप 3मध्ये तुम्हाला काय करायचं आहे जी तुम्हाला व्हॅरिगन्स थेरम जो आहे तुम्हाला तो अप्लाय करायचा आहे आणि तुम्हाला काय फाइंड आउट करायची आहे जी पोझिशन जी आहे. ठीक आहे. रिझल्टंटची. ठीक आहे. ए पॉईंटपासून ती तुम्हाला फाइंड आउट करायची आहे. मग तुम्ही कशा पद्धतीने फाइंड आउट करणार डी विल बी युअर वॉट समेशन ऑफ. ठीक आहे. मोमेंट अपॉन तुमचं FR ते किती आहे 50/30. ठीक आहे. मग तुम्हाला काय करायचं आहे याच्याने जे काही तुमचं आन्सर येणारे आहे ते तुम्हाला ते नोट डाऊन करायचं आहे मित्रांनो. ठीक आहे. तर अशा पद्धतीचे जे क्वेश्चन आहे ते तुम्हाला सॉल्व करायला लागतात मित्रांनो. ठीक आहे. मग तुमचं जर सपोज जे डिस्टन्स जे आहे तुमचं ते काय येणार आहे तुमचं ऑब्व्हियसली तुमचं ए पॉईंटच्या कसं येणार आहे तुमचं ए पॉईंटच्या तुमच्या राईट हँड साईडला येणार आहे मित्रांनो. ठीक आहे. जे आपण केसेस पाहिल्या होत्या फर्स्ट जर तुमचं काय असेल की पॉझिटिव्ह असेल. ठीक आहे. FR काय असेल तुमचा पॉझिटिव्ह असेल आणि मोमेंट पण कशी असेल तुमची त्या ठिकाणी जर पॉझिटिव्ह असेल. ठीक आहे. मोमेंट जर पॉझिटिव्ह असेल तर त्या केसमध्ये आपण पाहिलं होतं की तो जो होता आपला जो रिझल्टंट जो होता. ठीक आहे. रिझल्टंट कोणत्या साईडला येत होता आपला तो तुमचा या साईडला येत होता राईट हँड साईडला येत होता की नाही. ठीक आहे. मग त्याच पद्धतीने तुमचाही या ठिकाणी काय आला असता रिझल्टंट तुमचा 30 न्यूटनचा तो कसा होता तो पॉझिटिव्ह होता. करेक्ट 30 न्यूटन पॉझिटिव्ह होता त्याच्यामुळे तो ऑब्व्हियसली अपवर्ड जाणार होता आणि मोमेंट कशी होती तुमची पॉझिटिव्ह होती. ठीक आहे. पॉझिटिव्ह म्हणजे तुमची काय झाली ती तुमची अँटी क्लॉकवाईज झाली. ठीक आहे. मग त्या दोघांचं कॉम्बिनेशनमुळे जे काय आपला रिझल्टंटची जी पोझिशन येणार होती ती कशी राहिली असती तुमचे मोमेंट जर तुम्ही ठेवला असं फोर्स तर ते काय झालं असते मोमेंट पण तुमची कशी झाली असते तुमची अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये झाली असते की नाही. ठीक आहे. मग तेच तुम्हाला काय कळालं असं की तुमची जी मोमेंट जी आहे त्याच्यावरनं तुमचं जी फोर्सची जी पोझिशन आहे ती तुम्हाला मिळाली असते मित्रांनो. ठीक आहे. आणि तेच काय होईल तुमचं ते ए पॉईंटपासून D डिस्टन्सवर ॲक्ट होणार. ठीक आहे. तर मग आता याच्यानंतर जे आहे आता याच्यानंतर आपण पाहूयात की जी आपली लास्ट टॉपिक जो आहे. ठीक आहे. लास्ट टॉपिक आपला जो नॉन कॉन्करंट आपण त्याआधी मित्रांनो की काय आहे की आपले जे मोमेंट आणि जे फोर्स जर तुमचं काय झालं असं मोमेंट जर तुमची निगेटिव्ह झाली असती तर तुमचं काय झालं असतं तुमचं ते लेफ्ट हँड साईडला झालं असतं. पण लेफ्ट हँड साईडला तुमचं काही आहे का या ठिकाणी पाहू शकता ते याच्या लेफ्ट हँड साईडला तुम्हाला तर काही पोर्शन नाही आहे. ठीक आहे. मग तो हवेत तर फोर्स तो राहणार नाही. ठीक आहे. मग त्याच्यामुळे आपण काय केलं की आपलं जे डिस्कशन झालं होतं ते काय आहे ते आपलं या ठिकाणी ट्रू ठरलेलं आहे मित्रांनो. ठीक आहे. तर मग आता जे आपण पाहणार आहोत आपलं जे आहे ॲज पर सिलेबस जेवढं काही होतं की आपलं कॉन्करंट फोर्स सिस्टम झालं पॅरलल फोर्स सिस्टम झालं. मग आता त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत की रिझल्टंट ऑफ जनरल फोर्स सिस्टम. ठीक आहे. जनरल फोर्स सिस्टम म्हणजेच काय झालं तुमचं या ठिकाणी जनरल फोर्स सिस्टम म्हणजेच काय झालं आपल्या
म्हणजेच काय झालं की तुमचं नॉन कॉन्करंट अँड नॉन पॅरलल फोर्स सिस्टम झालं. ठीक आहे. जनरल फोर्स सिस्टम म्हणजेच काय झालं आपलं नॉन कॉन्करंट नॉन पॅरलल फोर्स सिस्टम. करेक्ट आहे की नाही. ठीक आहे. तर मग जे सिलेबसमध्ये आपल्याला दिलं होतं मित्रांनो त्याच्यात काय होतं आपल्याला हे आपल्या ज्या 3 केसेस ज्या होत्या ठीक आहे त्या आपल्या झालेल्या आहेत. ठीक आहे. थर्ड केस आपली सुरू आहे. ठीक आहे. तर मग थर्ड केस झाल्यानंतर मग आपलं काय होणार आहे आता आपल्याला जे आपलं जनरल फोर्स सिस्टम म्हणजे नॉन कॉन्करंट नॉन पॅरलल फोर्स सिस्टम जे आहे त्याचा रिझल्टंट कशा पद्धतीने फाइंड आउट करायचं आपण ते आता डिस्कस करणार आहोत मित्रांनो. ठीक आहे. तर मग काही नाही त्याचं जे आहे आपली जे पॅरलल फोर्स सिस्टमचा जशा पद्धतीने रिझल्टंट काढला ऑलमोस्ट तशाच पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी आपल्याला त्याचा रिझल्टंट फाइंड आउट करायचा आहे. ठीक आहे. मग काय रिझल्टंट ऑफ जनरल फोर्स सिस्टम. ठीक आहे. जनरल फोर्स सिस्टम रिझल्टंट ऑफ जनरल फोर्स सिस्टम झाला आपला या ठिकाणी. ठीक आहे. मग सिमिलरली काय वुडन प्लॅंक आहे त्याच्यावर तुमचे असे काहीतरी काही इन्क्लाइन फोर्सेस काही व्हर्टिकल फोर्सेस. ठीक आहे. हा परत हा तुमचा इन्क्लाइन. ठीक आहे. हा परत दुसरा इन्क्लाइन. ठीक आहे. हे काय आहे तुमचे नॉन कॉन्करंट अँड नॉन पॅरलल फोर्सेस आहेत. एकही फोर्स काय आहे कॉन्करंट नाही आहे आणि एक दुसऱ्यांना पॅरलल नाही आहेत मित्रांनो या ठिकाणी. ठीक आहे. मग तुम्हाला या ठिकाणी काय करावं लागणार आहे. ठीक आहे. हे जे फोर्सेस आहेत जर तुम्हाला आपण त्याच्यात काय केलं होतं आपलं जे लास्ट केस होती पॅरलल फोर्सेसमध्ये ते तुमचे कसे एक दुसऱ्यांना कसे होते ते फोर्सेस सर्व कसे होते ते पॅरलल होते. ठीक आहे. मग आता या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल स्टेप 1मध्ये की आपल्याला जे आहेत फोर्सेस आपल्याला ते एक्स आणि वाय ॲक्सिसच्या अलॉंग काय करावं लागतील आपल्याला ते रिझॉल्व करावं लागतील. ठीक आहे. काय करावं लागतील आपल्याला अलॉंग एक्स आणि वाय ॲक्सिसच्या अलॉंग काय करावं लागतील तुम्हाला ते रिझॉल्व करावं लागतील. ठीक आहे. आणि मग त्याच्यानंतर मग काय करणार तुम्ही त्यांचं जे आहे समेशन ऑफ एफ ऑफ एक्स फाइंड आउट करणार. ठीक आहे. मग काय होईल तुमचं फाइंड समेशन ऑफ एफ ऑफ एक्स. ठीक आहे. अँड समेशन ऑफ एफ ऑफ वाय फाइंड आउट करणार तुम्ही. ठीक आहे. समेशन ऑफ एफ ऑफ एक्स आणि एफ ऑफ वाय फाइंड आउट झाल्यानंतर मग तुमचं काय या फोर्सला तुम्ही कसं एक्स आणि वाय डायरेक्शनमध्ये रिझॉल्व करू शकतात. ठीक आहे. सिमिलर या फोर्सला तुमचा फक्त वाय व्हर्टिकल डायरेक्शनमध्ये याला परत तुम्ही एक्स आणि वायमध्ये करू शकता त्यालाही एक्स वाय हा परत तुमचा एफ वाय राहणार फक्त. ठीक आहे. मग तुम्ही काय करू शकतात या सर्वांसाठी एफ एक्स आणि एफ वाय फाइंड आउट करू शकतात. ठीक आहे. मग एफ एक्स आणि एफ वाय फाइंड आउट झाल्यानंतर स्टेप 2 जी असणार आहे ती तुमची. ठीक आहे. ती असणार आहे फाइंड आउट रिझल्टंट. ठीक आहे. फाइंड रिझल्टंट एफ आर. ठीक आहे. फाइंड रिझल्टंट. ठीक आहे. एफ आर काय मग तुमचा अंडर रूट ऑफ समेशन ऑफ एफ एक्स स्क्वेअर प्लस समेशन ऑफ एफ वाय स्क्वेअर. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता तुमचा रिझल्टंट फाइंड आउट करू शकतात. ठीक आहे. पण मग तो जो तुमचा रिझल्टंट जो आहे मित्रांनो तो कसा असू शकतो तो तुमचा मे बी इन्क्लाइन पण असू शकतो की नाही. ठीक आहे. कशा पद्धतीने इन्क्लाइन पण तुमचा तो ॲक्ट होऊ शकतो. ठीक आहे. मग इन्क्लाइन जर तुमचा ॲक्ट झाला ठीक आहे सपोज मी या ठिकाणी दाखवतो आहे तुमचा जर सपोज अशा पद्धतीने ॲक्ट होत असेल. ठीक आहे. आणि तो किती हॉरिझॉन्टलसोबत तुमचा किती अँगल बनवत असेल. ठीक आहे. ऑब्व्हियसली हॉरिझॉन्टलसोबत तुमचा जर अँगल थीटा बनवत जर असेल तो. ठीक आहे. थीटा अँगल जर बनवत असेल. ठीक आहे. तर मग तुम्हाला काय तो थीटा अँगल जो आहे ठीक आहे किती अँगल बनवतो आहे तो हॉरिझॉन्टलसोबत ते फाइंड आउट करणं इम्पॉर्टंट आहे. सो स्टेप 3 विल बी आवर फाइंड पोजिशन ऑफ रिझल्टंट. ठीक आहे. फाइंड पोजिशन ऑफ रिझल्टंट. ठीक आहे. मग ती कशी काढणार आपण आपल्याला सर्वांना माहिती थीटा इज इक्वल टू युअर वॉट टॅन इनवर्स ऑफ एफ समेशन एफ वाय अपॉन समेशन ऑफ एफ एक्स. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण काय करू शकतो आपण त्याचा टॅन इनवर्स जो आहे तो काढू शकतो आपण. करेक्ट आहे की नाही. ठीक आहे. आपल्याला काय करायचं आहे मग त्याचा जो टॅन इनवर्स जो आहे तो काढला मग त्याच्यानंतर मग आपल्याला जी कोणत्या इन्क्लाइन किती अँगल हॉरिझॉन्टलच्या विथ रिस्पेक्ट टू किती अँगलला आहे ते आपल्याला ते मिळून जाईल. ठीक आहे. मग आपण जर रेफरन्स पॉईंटपासून जर आपण त्याचं डिस्टन्स मेजर करण्याचा प्रयत्न केला की रेफरन्स पॉईंट सपोज तुमचा काय असेल या ठिकाणी ए पॉईंट असेल ए पॉईंटपासून तुमचं काय असतं जे मोमेंट टाइम जे असतं ते परपेंडिक्युलर डिस्टन्स असतं. ठीक आहे. हे डिस्टन्स कसं असतं तुमचं परपेंडिक्युलर असतं. ठीक आहे. आपले बरेचसे मित्र काय घेतात की जे हॉरिझॉन्टल अलॉंग डिस्टन्स ए पॉईंटपासून जर सपोज हे हॉरिझॉन्टल डिस्टन्स घेऊन घेतात. ठीक आहे.
मग ते हॉरिझॉन्टल डिस्टन्स न घेता आपल्याला कोणतं डिस्टन्स घ्यायचं आहे की जे लाईन ऑफ ॲक्शनपासून जे परपेंडिक्युलर डिस्टन्स जे आहे ठीक आहे ए पॉईंटचं ते तुम्हाला या ठिकाणी घ्यायचं आहे. ए डिस्टन्स ते किती झालं, मग परपेंडिक्युलर डिस्टन्स तुमचं सपोज डी येत असेल ठीक आहे. मग आपल्याला काय करायचं आहे ते जे डी डिस्टन्स जे आहे ते तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे ठीक आहे. म्हणजेच काय तुमचा जो रिझल्टंटची तुमचं जे पोझिशन जी होती ठीक आहे इन्क्लाइंड पोझिशनला कुठे होतं आणि त्याचं लोकेशन जे आहे ते ए पॉईंटपासून किती डिस्टन्सवर आहे ठीक आहे ते सर्व कळून देईल. मग स्टेप 4मध्ये आपल्याला काय करायचं आहे ठीक आहे. स्टेप 4मध्ये जे आहे आपल्याला फाइंड ठीक आहे समेशन ऑफ मोमेंट ए फाइंड आउट करायला लागेल आपल्याला आधी ठीक आहे. स्टेप 4मध्ये काय फाइंड समेशन ऑफ मोमेंट अबाउट पॉईंट ए फाइंड आउट करायला लागेल ठीक आहे. मग तुम्ही काय करणार सर्व फोर्सेसचं फाइंड आउट करणार ठीक आहे. हा जो फोर्स आहे त्याचं जे आहे परपेंडिक्युलर जे डिस्टन्स आहे ए पॉईंटपासूनच ते करणार ठीक आहे. तुम्ही तशा पद्धतीने सर्व फोर्सेससाठी फाइंड आउट करणार आणि काय करणार जे समेशन ऑफ मोमेंट ए जे आहे ते तुम्हाला मिळून देईल ठीक आहे. तर मग काय करू शकता तुम्ही समेशन ऑफ मोमेंट ए फाइंड आउट झाल्यानंतर मग आपल्याकडे काय असणार आहे ठीक आहे. लास्ट स्टेप याच्यात काय केलं होतं आपण मोमेंट फाइंड आउट केल्यानंतर आपण व्हॅरिग्नन्स थेरम अप्लाय केला होतो. सो स्टेप 5 विल बी युअर अप्लाय व्हॅरिग्नन्स थेरम ठीक आहे. काय असणार आहे स्टेप 5 अप्लाय व्हॅरिग्नन्स थेरम ठीक आहे. व्हॅरिग्नन्स थेरम काय करायचं आहे तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करायचं आहे. म्हणजेच काय समेशन ऑफ मोमेंट अबाउट एज विल बी युअर वॉट एफ आर इंटू डिस्टन्स डी. या ठिकाणी एफ आर लिहायचं राहिलं एफ आर इंटू डिस्टन्स डी. सो डी विल बी युअर वॉट डी विल बी युअर समेशन ऑफ मोमेंट अबाउट पॉईंट ए अपॉन समेशन एफ ऑफ आर ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही काय आहे त्याचं लोकेशन आणि जे काही पोझिशन जी आहे रिझल्टंटची ती तुम्ही फाइंड आउट करू शकतात मित्रांनो ठीक आहे. तर होप सर्वांना या सर्व गोष्टींबद्दलचं डिस्कशन जे आहे ते कळालं असेल ठीक आहे. आणि जर तुम्हाला काही याच्याबद्दल काही डाऊट असेल मित्रांनो तुम्ही कोणताही एक रँडम क्वेश्चन जो आहे तो घेऊन सॉल्व करू शकतात मित्रांनो ठीक आहे. जे आहे आपले बरेचसे मित्र जे आहेत ते सर्वांनी सिव्हिल इंजिनिअरिंग झालेलेच आहेत यावर्षी ठीक आहे. यावर्षीच्या फक्त सिव्हिल इंजिनिअरिंगच्या वॅकन्सी आहेत ठीक आहे. बट तुम्हाला काय आहेत तरी तुमच्या प्रॅक्टिससाठी मी तुम्हाला एक क्वेश्चन जो आहे ठीक आहे तो एक देतो आहे ठीक आहे. या ठिकाणी काय आहे सिस्टम ऑफ फोर्सेस हे फोर्सेस ॲक्ट होत आहे अपवर्ड मोमेंट ठीक आहे. त्याच्यानंतर मग हा अगेन इन्क्लाइंड फोर्स ठीक आहे. अँड हिअर दिस वन इज हॉरिझॉन्टल फोर्स ठीक आहे. हा फोर्स आहे तुमचा ठीक आहे 200 न्यूटन. त्याच्यानंतर मग हा सपोज तुमचा आहे 50 मोमेंट तुमची आहे 80 किलो न्यूटन मीटरची ठीक आहे. हा इन्क्लाइंड फोर्स जो आहे तो आहे तुमचा 100 न्यूटनचा. स्लोप जो आहे त्याचा 3:4 आहे ठीक आहे. आणि तुमचा जो हॉरिझॉन्टल जो आहे ठीक आहे हॉरिझॉन्टल फोर्स जो आहे तो तुमचा आहे 75 न्यूटनचा ठीक आहे. किती 75 न्यूटनचा आहे ठीक आहे. मग तुम्हाला काय करायचं आहे यांच्यामधलं जे डिस्टन्स जे आहे ते तुमचं या ठिकाणी लिहून देतो 2 मीटर्स ठीक आहे. सेकंड फोर्स जो आहे याचा 3 मीटर्स अँड अगेन दिस इज युअर 2 मीटर्स ठीक आहे ठीक आहे. तर अशा पद्धतीची फोर्स सिस्टम आहे आणि तुम्हाला काय फाइंड आउट करायचं आहे फाइंड रिझल्टंट. काय फाइंड आउट करायचं आहे तुम्हाला रिझल्टंट फाइंड आउट करायचा आहे ठीक आहे. तर मग जे काही तुमचं आन्सर येईल मित्रांनो तुम्हाला ते काय करायचं आहे कमेंट सेक्शनमध्ये तुम्हाला काय करायचं आहे कमेंट करायची आहे आन्सरची ठीक आहे. आणि कमेंट कशा पद्धतीने करायची फर्स्ट तुम्हाला काय एफ आर फाइंड आउट करायचं आहे. फर्स्ट तुम्ही काय करणार एफ आर लिहिणार ठीक आहे. तुमचा रिझल्टंट किती येतो आहे तो लिहिणार ठीक आहे. सेकंड तुम्ही लिहिणार की मोमेंट जी आहे ठीक आहे समेशन ऑफ मोमेंट अबाउट युअर एनी पॉईंट ए. तुम्हाला या ठिकाणी पॉईंट ए जो आहे तो मी या ठिकाणी देतो ठीक आहे. हा तुमचा पॉईंट ए असेल. या पॉईंटच्या अबाउट तुम्हाला समेशन ऑफ मोमेंट जी आहे ती फाइंड आउट करायची आहे ठीक आहे. त्याच्यानंतर मग थर्ड काय आपल्याला फाइंड आउट करायचं होतं ठीक आहे. थर्ड होतं तुमचं आर ठीक आहे. थीटा फाइंड आउट करूया ठीक आहे. थीटा कशा पद्धतीने फाइंड आउट करू टॅन इनवर्स आणि त्याच्यानंतर मग तुमचं जे आहे ते डिस्टन्स डी ठीक आहे. डी ह्या 4 गोष्टी ज्या आहेत मित्रांनो ह्या 4 गोष्टी तुम्हाला काय करायच्या आहेत त्या फाइंड आउट करायच्या आहेत. आणि तुम्हाला काय करायचं आहे त्याचं आन्सर्स जे आहे ते तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करायचं आहे मित्रांनो ठीक आहे. काय करायचं आहे याचं आन्सर जे आहे ते तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करायचं आहे मित्रांनो ठीक आहे. आणि याच्यासोबतच जे आहे मित्रांनो आपलं जे फर्स्ट चॅप्टर जे आहे ते ऑलमोस्ट फिनिश झालेलं आहे ठीक आहे.
आपलं काय झालं आहे फर्स्ट चॅप्टर ते फिनिश झालेलं आहे आणि तुम्हाला या सर्व गोष्टींचे कळत आहे की नाही मित्रांनो, याच्यासाठी तुम्ही प्लीज हा क्वेश्चन सॉल्व करा आणि क्वेश्चनचं जे आन्सर आहे ते कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. ठीक आहे, तर मग आपलं सिलेबस पाहायला गेलं तर तुम्ही पाहू शकतात की आपलं जे कॉन्करंट फोर्स सिस्टम, पॅरॅलल फोर्स सिस्टम झालं होतं. त्याच्यानंतर मग नॉन कॉन्करंट नॉन पॅरॅलल फोर्स सिस्टम जे होतं म्हणजेच जनरल फोर्स सिस्टम त्याचं झालं. ठीक आहे, मोमेंट ऑफ फोर्सबद्दल आपण डिस्कशन केलं. ठीक आहे, क्वॅरिग्नन्स कपल्स ते त्यांच्याबद्दल झालं. पण हे काय आहे डिस्ट्रीब्युटेड फोर्स सिस्टम ते आपण नेक्स्टमध्ये पाहूया. सेंट्रॉइड आणि हा जो पार्ट आहे ना मित्रांनो मोमेंट ऑफ इनर्शिया, ठीक आहे, आणि इट्स थेरम, आपण ते जे आहे ते एक तर आपण स्टॅटिक्सच्या एंडला किंवा आपण सब्जेक्टच्या एंडला आपण डिस्कस करणार आहोत. ठीक आहे, सो काय आहे आपलं त्याच्यानंतर मग काय उरलं आहे जे फर्स्ट चॅप्टर जे आहे ते आपलं ऑलमोस्ट झालं आहे. ठीक आहे, मग त्याच्यानंतर जे आहे आता आपलं काय आहे सेकंड चॅप्टर जे आहे. ठीक आहे, सेकंड चॅप्टरकडे आपण जेव्हा जाऊ इक्विलिब्रियम जे आहे कंडिशन्स ऑफ इक्विलिब्रियम, ठीक आहे, आपण त्याच्याबद्दल डिस्कस करणार आहोत. पण त्यातलं काय आहे त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत मित्रांनो त्या रिलेटेड टू आपलं जे डिस्कशन जे होतं कॉन्करंट हे आपण तर ॲट द एंड ऑफ चॅप्टर जे आहे. ठीक आहे, सॉरी ॲट द एंड ऑफ चॅप्टर किंवा स्टॅटिक्स किंवा सब्जेक्टच्या एंडला करूया. ठीक आहे, ते आपण ॲज अ सेपरेट चॅप्टर घेऊया. पण नेक्स्ट लेसनमध्ये आपण हे जे न्यूज चॅप्टर जे आहे आपण ते सुरुवात करणार आहोत मित्रांनो. ठीक आहे, तर मग ते काय आपण त्याच्यामध्ये आपण काय पाहणार आहोत नेक्स्ट लेसनमध्ये आपण जे आहे आपण ऍक्च्युली याचाच पार्ट आहे जे आपलं कंडिशन जे आहे इक्विलिब्रियमच्या टाइप्स ऑफ बीम्स काय आहे, टाइप्स ऑफ सपोर्ट्स काय आहे ते आपले सर्वचे जेवढे काही मित्र आहेत सिव्हिल इंजिनिअरिंगचे त्यांना सर्वांना माहितीच आहे. ठीक आहे, सो त्याच्याबद्दल आपण जास्त वेळ नाही घालवणार आहोत. ठीक आहे, त्याच्या मी तुम्हाला नोट्स प्रोव्हाइड करून देईल. ठीक आहे, नोट्सच्या फॉर्ममध्ये अतिशय छान पद्धतीने लिहिलेले आहेत आणि सर्वात महत्त्वाचा जो आहे आपल्या या चॅप्टरमधला तो आहे अनालिसिस ऑफ ट्रेसेस. ठीक आहे, सो आपण नेक्स्ट लेसनमध्ये आपण ते जो उरलेला पार्ट जो आहे सेकंड चॅप्टरचा तो करूया आणि त्याच्यानंतर मग सर्वात जास्त भर जो द्यायचा आहे आपल्याला ते अनालिसिस ऑफ ट्रेसेसवर द्यायचं आहे मित्रांनो. ठीक आहे, तर मग होप तुम्हाला सर्वांना जे आहे ते डिस्कशन कळालं असेल. ठीक आहे, आणि जे आपलं जे उरलेला जो आहे ठीक आहे लोड्स वगैरे ते त्यांच्याबद्दल डिस्कशन करण्याचं काही एक अर्थ उरणार नाही. नेक्स्ट लेसनमध्ये मी फक्त तेवढंच घेणार आहे. ठीक आहे, नेक्स्ट लेसनमध्ये मी जो तेवढा पार्ट जो आहे तो संपवून टाकेल. म्हणजे तुमचं जे आहे ठीक आहे परवाच्या लेसनपासनं जे आहे ठीक आहे म्हणजे उद्याच्या लेसनमध्ये तुमचा हा पार्ट होऊन जाईल आणि परवाच्या लेसनपासनं आपण काय करणार आहोत जे ॲनालिसिस ऑफ ट्रेसेस जे आहेत मित्रांनो ते आपण ते स्टार्ट करणार आहोत मित्रांनो. ठीक आहे, तर मग होप तुम्हाला सर्वांना जे आहेत लेसन आवडले असेल मित्रांनो. जर लेसन आवडले असेल तर तुम्हाला काय करायचं आहे लेसनला लाईक करायचं आहे आणि तुमच्या मित्रांसोबत ते काय करायचे आहे जास्तीत जास्त शेअर करायचे आहे. थँक्यू फॉर वॉचिंग.